संघाचे माजी क्रिकेटर विनोद कांबळे हे भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. आपण जाणून घेऊया काय नेमकं काय झालं आणि काय कधी admit मला शनिवारी होतं, चक्कर मारली येत होतं आणि मी बाईला सांग बाबा सांगेन की माझी बायको आणि माझा मुलगा दोघांनी डिसाईड केलं की मला इकडे घेऊन यायचं आणि मी इकडे आलो. आपण जाणून घेऊया की त्यांना ज्यांनी ॲडमिट केलं त्यांच्याकडनं नक्की नेमकं काय होतं, काय सांगाल कसं यांना तुम्ही इथे ॲडमिट केलं? मला शनिवारी मॅडमचा फोन आला, एनडीए मॅडमचा. ते बोलले की सरांना खूप त्रास होतो, क्रॅम्प आलेला आहे, सरांच्या पोटामध्ये त्रास आहे, पोट दुखतो. तर मी फटकन ॲम्ब्युलन्स पाठवली आणि सरांना इकडे आणलं हॉस्पिटलमध्ये. आता सर ठीक आहे, 2-4 दिवस अजून लागणार आहे सरांना हॉस्पिटलमध्ये. बाकी ते डॉक्टर विवेक सर बघतात त्यांना, ते जसा रिपोर्ट सगळे ते सरच बघतात. जाऊन घेऊया विवेक सरांकडनं की नेमकं काय झालं होतं आणि कसं आहे आता त्यांची परिस्थिती. विवेक सर नेमक्यांना काय हेल्थ प्रॉब्लेम आहे आणि पहिले कसे होते प्रॉब्लेम आता म्हणजे कसं आहे, त्यांना ऑलरेडी आय थिंक डायबिटीज आणि ब्लड प्रेशर त्यांना आहे आणि त्यांना स्ट्रोक पण होऊन गेलेलं आहे. सो आत्ता सध्या त्यांना मेन प्रॉब्लेम होता तो होता युरिन इन्फेक्शन आणि दुसरं मसल्स क्रॅम्प्स बिकॉज ऑफ इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. म्हणजे सोडियम पोटॅशियम म्हणजे शरीरात मीठ जे आहे ते थोडंसं कमी झालं होतं, पोटॅशियम थोडंसं ते कमी झालं होतं, ते आम्ही सगळं करेक्ट केलेलं आहे. दुसरं त्यांचं न्यूरोलॉजिकली जे थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी पण आम्ही सगळं हे करतो आहे. न्यूरोलॉजिस्टनी बघितलेलं आहे, MRI ब्रेन करायचं त्यांचं प्लॅन आहे, ते आपण करून आणि मग बघूया. बट सध्या म्हणजे रिकवर होतं आहे. ज्या सॅटर्डेला जे कंडिशन होतं त्याच्यापेक्षा नाव ही इज मच बेटर. भिवंडीनं भूपेंद्र आंबोडे, NDTV.